नमस्कार, मावळ परिसर न्यूजमध्ये आपले स्वागत। मावळ तालुक्यातील चिखलसे गावातील पिण्याच्या पाण्याचा विहिरीचा मुद्दा अद्याप रखडला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्या कारणाने रिपब्लिकन पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी आता PMRDA कार्यालयासमोर आमरण उपोषण पत्करले आहे। सदर विहिरीचा मुद्दा हा विनायक हिल्स महारेरा प्रकल्पाचे सांडपाणी हे पर्यायी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये जात असून त्यामुळे सदर विहीर ही दूषित होत असल्या कारणाने येथील नागरिकांना या पाण्यापासून धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। परंतु या प्रकरणामध्ये रिपब्लिकन पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मावळ तालुक्यातील समाजसेवक विनोदजी साळवे यांनी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील सुद्धा यावर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसून आता विनोद साळवे यांनी PMRDA कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। सदर उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अजून अद्याप प्रशासन यावर कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। पाहुयात उपोषणकर्ते विनोद भाऊ साळवे यांची प्रतिक्रिया। दादा, काय नेमकं कारण आहे? आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे, कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषण पत्करले आणि काय नेमकी तुमची मागणी आहे? नमस्कार, ऑल इंडिया रिपब्लिकन पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मी विनोद साळवे। मी गेल्या 4 ते 5 महिन्यापासून आपल्या गावामध्ये राबवत असलेला महारेराचा जो गृहप्रकल्प आहे त्याचे जे बिल्डर संभव रमेश कावेडिया हे आहेत यांच्या कानावरती वारंवार मी घातलेलं आहे की बाबा सदर विहिरीच्या पाण्यामध्ये तुमचं पाणी येत आहे, तुम्ही त्या पाण्यासंदर्भात काहीतरी निर्णय लावून तुमचा STPचा प्लांट तुम्ही चेंज करावा असं माझे तर मला वैयक्तिक वाटतं। परंतु सदर आज रोजी तुम्ही त्या पाण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्थित अशी विल्हेवाट लावलेली नाही। सदर पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स झालेले आहे। तुमचं जर आज म्हणणं असेल की ह्या गावाला पिण्यासाठी सेपरेट पाईपलाईन आहे, तुम्हाला काय माहिती आहे पाईपलाईन फुटते तेव्हा हा विषय मी मागच्या 3 दिवसाच्या आंदोलनामध्ये पण झालेला आहे। सदर आंदोलन 27, 28, 29 जानेवारीमध्ये मी लावलेलं होतं आणि सदर आंदोलन लावलेलं असताना आपल्या PMRDA या विभागाचे ATP अधिकारी कोदरे साहेब हे सदर ठिकाणी आलेले होते। जो गृहप्रकल्प आहे विनायक हिल्स महारेराचा त्या ठिकाणी आलेले होते। 24 तारखेला त्यांनी व्हिडिओ काढलाय, फुटेज काढलेत, त्यांनी नमूद केलेलं आहे त्या पद्धतीत की सदर ह्या प्रकल्पाला स्थगिती देण्याचं काम हे PMRDचं आहे। मग PMRDकडे मी 29 तारखेला देखील यांना फोन केलेला आहे, कोरडे साहेबांना। आपल्याकडे त्या पद्धतीचे पुरावे आहेत, कॉल रेकॉर्ड आहेत। त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे पुढील 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही आयुक्त साहेबांकडे फाईल पुटअप केलेली आहे। 2 दिवसात साहेबांनी फाईल पुटअप केलेला सही केली की समोरच्या प्रकल्पाला आम्ही स्थगिती द्यायला तयार आहोत। मग अद्याप यांनी 2 दिवसाचं काम तुम्ही 20 दिवसावर का ढकललं? तुम्ही कार्यवाही का करत नाही? मला याचं सगळ्यात पहिलं मला तुम्ही उत्तर द्यायचं आहे। गोरगरीब जनतेचे तुम्ही प्रश्न सॉल्व करण्याचं काम आहे तुमचं। गोरगरीब जनता राजा आहे इथे, तुम्ही इथे सेवक म्हणून बसलेत। आम्ही सेवकालाच सांगणार आहे की तुम्ही आमची कामं करून द्या। आम्हाला फक्त इथं 2 दिवस झाले मी आज बिना अन्न पाण्याचा उपाशी इथं बसलोय। इथे पोलीस अधिकारी येतात, आज मेडिकल करून गेलेत, पण तुमच्या सारख्याला गेंड्याच्या कातडीचे तुम्ही अधिकारी, तुम्हाला अजून जाग कशी येत नाही? कवर तुम्ही मारणारे सर्वसामान्य नागरिकांना। मला आजच्या आज उद्या इथे मी शिवजयंती साजरी करेन, उद्या सुट्टी जरी असली तरी इथे साजरी करेन, मग मात्र तुम्हाला जड जाईल या पद्धतीत मी आंदोलन उभं करेन। माझं एकच म्हणणं आहे, सदर प्रकल्पाला तुम्ही विकास प्रारंभ करण्यासाठी प्राधान्य देताना मग ते प्राधान्य तुमचं कशा पद्धतीत झाले? तुम्ही सांगितलेल्या अटी आणि टर्म अँड कंडिशननुसार झाले का? तुम्ही सदर गावच्या विहिरीचा पाण्याचा प्रश्न आहे, मला पाणी स्वच्छ पाहिजे तिथलं, मला पाणी स्वच्छ करून द्यावं, की विहीर जशीच्या तशी होते तशी करून द्यावं। तोपर्यंत त्या प्रकल्पाला तुम्ही आजच्या आज स्थगिती द्यावी ही माझी प्रमुख मागणी आहे। आणि विशेष म्हणजे की जे पण यामध्ये भ्रष्ट अधिकारी असतील आणि आता पाठीशी घालून हे म्हणत असेल त्याच्यावर ढकला आणि ते म्हणत त्याच्यावर ढकला, सगळ्यांवरती फौजदारी कार्यवाही झाली पाहिजे।
सगळ्यांवरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। सदर तुम्ही आता उपोषण करतात, याच्या आधी तुम्ही PMRDAला असेल, पंचायत समितीला असेल, ग्रामपंचायतीला असेल, याच्यावरती तुम्ही कागदोपत्री काही व्यवहार केला होता का? याच्यामध्ये सदर ग्रामपंचायतीपासून ग्रामपंचायत गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तिथल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना, महारेराच्या अधिकाऱ्यांना, मुंबईच्या महारेराच्या हेड ऑफिसला, प्लस आपल्या शासकीय कमिशनर ऑफिसला झालं, परत आपल्या जिल्हा दंडाधिकारी झाले, सगळ्यांनाच यांच्या सहित यांना डबल टिबल पत्र व्यवहार झाला आहे माझा। तुम्ही का झोपा काढतात का म्हणून तुम्ही सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही? का करत नाही त्याचं कारण सांगतो। मला सांगा, आजपर्यंत तिथं ती एका शेतकऱ्याची जागा होती, PMRDचा तिथं अधिकार नव्हता। बिल्डरने खरेदी केली, PMRDचा अधिकार नव्हता। बिल्डरने प्रकल्प उभा केला, PMRDचा तिथं अधिकार येऊ लागला। कारण तुम्हाला तिथं याच्यातून कोठ्यातून तुम्हाला तिथं जागा मिळती, बिल्डरकडनं तुम्हाला काही त्याचं रिझर्वेशन मिळतं, काही त्याच्या जागेच्या क्षेत्रफळापैकी तुम्हाला टक्केवारीनुसार ती जागा मिळते हो। म्हणून तुम्ही आज सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीत। तुम्हाला तशा जागा काय मिळतात त्याचंही कारण आम्हाला माहिती आहे। मग तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा। आम्हाला तुमच्या दारात येऊन बसायला ही अशी भीक मागायची वेळ आणून देऊ नका। आम्ही तुमच्याकडे भीक मागायला येत नाही, आम्ही आमचा न्याय मागतोय। न्याय आमची जन्मभूमी आहे ती, आणि जन्मभूमीमध्ये आम्हाला सर्वात महत्त्वाचं जीवन जगायचं असेल तर पाणी महत्त्वाचं आहे। 2 दिवस झाले मी पाणी घेतलेलं नाही, माझ्या शरीराला माहिती शरीर आतून किती कोरडं पडलेलं आहे ते। मला तिथं तो प्रकल्प थांबवायचाच आहे आणि तो थांबलाच पाहिजे, तरच मी इथून उठणार आहे। आता शेवटच्या तुमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या नेमक्या कोणत्या असणार आहे? सदर माझी पहिली मागणी अशी असणार आहे की गावामध्ये असणारा विनायक हिलचा जो प्रकल्प आहे, त्यामध्ये त्या विनायक हिलच्या प्रकल्पाने आमची जी विहीर आहे दूषित केलेली, तिला साफ सुथरी आणि जशी होती तशीच्या तशी करून देणे। दुसरी गोष्ट, सदर प्रकल्प हा ज्या ठिकाणी बांधलेला आहे त्यांचा STPLचा प्लांटचा जो टाकी बांधलेला आहे तो येणाऱ्या जाणाऱ्या रेग्युलर येण्या जाण्याच्या रस्त्यावरती बांधलेले, त्यामुळे यांची दुर्गंधी, वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण दोन्ही होतंय, ते पण थांबलंच पाहिजे। आणि तिसरी गोष्ट, जर बिल्डरला कोणी अधिकारी पाठीशी घालत असेल तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, यांच्यावरती कार्यवाही, निलंबनाची कार्यवाही झालीच पाहिजे। ह्या माझ्या प्रमुख मागण्या आहेत।